माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. हॅलो, नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या 3rd सीझनमध्ये माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये. माइंडफुल हार्ट टॉक शो अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज ह्या टॉक शोद्वारे आपण अनेक विविध माइंडफुल हार्ट पर्सनॅलिटीजना भेटत असतो आणि त्यांच्या जीवनाबद्दल माहिती करून घेत असतो. अशा माइंडफुल पर्सनॅलिटीज की ज्यांच्या जीवनाला एक पर्पज आहे, एक ध्येय आहे. तर आपण आज आलो आहोत अशा ठिकाणी जिथे तिसरी पिढी, व्हेंट्रिलोक्विझमची तिसरी पिढी जिथे आहे, ज्यांनी खूप सारे जगभर पपेट शोज केलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, तुम्ही सगळ्यांनी झपाटलेला हा पिक्चर नक्कीच बघितला असेल. झपाटलेला 1, झपाटलेला 2 आणि आता येतो झपाटलेला 3. तर त्याच्यातलं तात्या विंचू हे जे कॅरेक्टर आहे, जे त्यांनी क्रिएट केलं, तयार केलं आणि जे अतिशय प्रसिद्ध, सुप्रसिद्ध असं झालं, तर ते बनवणारे आणि त्यांची तिसरी पिढी आता ह्याच व्यवसायामध्ये असणारे सत्यजित पाध्ये यांना आपण आज भेटणार आहोत. नमस्कार सत्यजितजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या ह्या कार्यक्रमात माइंडफुल हार्ट टॉक शो मध्ये. थँक्यू सो मच. आणि तुमचा माइंडफुल हार्ट कार्यक्रम मी युट्यूबवर बघतो आणि खूप छान नाव आहे त्याचं. थँक्यू सो मच. तर सत्यजितजी, खूप आनंद झाला इथे येऊन. आणि तिसरी पिढी आणि हे व्हेंट्रिलोक्विझम हे ह्या प्रकारच्या अशा पपेट बनवणारे, पपेटियर्स म्हणून शो करणारे, अशी ही तुमची तिसरी पिढी आहे. तर आम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की व्हेंट्रिलोक्विस्ट असणं किंवा व्हेंट्रिलोक्विझम हे नक्की आहे तरी काय? बरं, मी तुम्हाला थोडक्यात ह्या कलेची हिस्ट्री सांगतो. हो. आणि थोडासा वेळ, कारण ही वेगळी कला आहे, लोकांना माहिती नाहीये. तर व्हेंट्रिलोक्विझम ही जी कला आहे, ही व्हेंट्रिलोक्विझम हा लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. बरं. व्हेंटर मीन्स स्टमक अँड लोक्यू मीन्स टू स्पीक, म्हणजे पोटातून बोलण्याची कला. पण ऍक्च्युअली तुम्ही पोटातून बोलत नाही, तुम्ही पोटांच्या स्नायूला प्रेशर देऊन ही आवाज येतो. आणि त्याची हिस्ट्री सांगायची अशी की ही कला आधी इट्स अ एज ओल्ड आर्ट, म्हणजे व्हेंट्रिलोक्विझम ह्या कलेचा तुम्हाला रेफरन्स अथर्व वेदात तुम्हाला सापडतो. बरं. आणि खूप जुने, म्हणजे इट्स अ एन्शंट आर्ट. अच्छा. बरं. आणि जसं तुम्हाला पपेट्रीचा सुद्धा रेफरन्स तुम्हाला महाभारतात सापडतो, तर व्हेंट्रिलोक्विझम ही कला सुद्धा एज ओल्ड आर्ट आहे. बरं. पण त्यावेळी ही करमणुकीसाठी वापरत नसत. अच्छा. आता तुम्हाला जर आपलंच उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल, ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वधवून घेतले. हो. तर त्या काळी, मी असं क्लेम नाही करणार, पण त्या काळी मे बी त्यांनी हा शब्दभ्रमाचा वापर त्यावेळी केला असण्याची शक्यता आहे. किंवा आकाशवाणी व्हायची, त्याला डिस्टन्स व्हेंट्रिलोक्विझम म्हणायचं. बरोबर. तर त्यावेळी ही कला करमणुकीसाठी वापरत नसत किंवा ब्लॅक मॅजिक साठी ही वापरत नसत. तर तुम्हाला माहिती असेल की एक हे फ्युचर, म्हणजे तो सांगायचा एक पोपट असायचा आणि तो बोलायचा, असं तो त्याचं भविष्य सांगायचा, तर तो खरं नसायचं ते, किंवा कवटी बोलायची. तर लोकांना फसवण्याकरिता ही कला वापरत असत. अच्छा. तर त्याची जी भ्रम, शब्दभ्रम, या कलेला मराठीत शब्दभ्रम असं म्हणतात. बरं. तर त्यावेळी ही कला करमणुकीसाठी वापरत, पण पहिल्यांदा ही कला परदेशात करमणुकीसाठी वापरायला सुरुवात झाली, म्हणजे अमेरिकेत साधारण 1800 दशकात. म्हणून आपल्याला वाटतं ही कला तिकडली आहे. अच्छा. ओके. पण अथर्ववेदाचा तुम्ही संदर्भ दिलाय त्याला. हो, म्हणजे तो तिथे आहेत, रेफरन्सेस आहेत आपल्याला. आणि त्याच्यानंतर
परदेशात तर अनेक शब्दब्रह्मकार होऊन गेले, पण भारतात ही कला माझ्या आजोबांनी 1916 आणि 17च्या मध्ये सुरू केली. बापरे. अच्छा. तर ते ऍक्च्युली मॅजिशियन होते, जादूगार होते. ही वॉज अ कॉन्टेम्पररी ऑफ पी.सी. सरकार अँड केलान. बरं. अच्छा. ओके. तर त्यावेळी 1916 आणि 17च्या मध्ये वर्ल्ड वॉर फर्स्ट झालं होतं. बरोबर. तर तिकडला एक इंग्लंडचा सोल्जर आला होता इथे आणि तो शब्दब्रह्माची कला सादर करत होता. तर त्या माझ्या आजोबांनी त्या काळी ती बघितली, मुंबईत तो आलेला बघितलं त्यांनी, आणि त्यांना असं वाटलं की ही जादूच्या जवळ जाणारी कला आहे, मला शिकायला हवी. आणि अर्थात त्यावेळी म्हणजे ते हौशी कलाकार किंवा त्यावेळी ही करमणुकीचे जे हे माध्यम होते ते प्रोफेशन नव्हतं, ते हाऊस म्हणून ही कला करायचे. बरोबर आहे. इट वॉज नॉट अ एंटरटेनमेंट इंडस्ट्री, वॉज नॉट इट वॉज नॉट सो की बाबा असे शोज करणं, एक हाऊस त्यांना मजा वाटायची म्हणून ते शोज करायचे. म्हणून त्यांनी परदेशातून ती काही पुस्तकं मागवली आणि ती कला त्यांनी शिकली. आणि मग त्यांनी 2 मास्क, होळीची सोंग तुम्हाला माहिती असतील त्यावेळी होत असायचे, म्हणून वुडन मास्क, लाकडी मास्कच्या द्वारे त्यांनी ही कला सुरू केली. आणि त्या एका लाकड्या मास्कला त्यांनी अर्धवट असं नाव दिलं. अच्छा. ओके. मग तो अर्धवटचा अर्धवट राव झाला. बरोबर आहे. मग त्यांना असं वाटलं की आपण ही 2 मास्क बरोबर नाही, आपण पूर्णाकृती भावली बनवायला हवी. पण त्यावेळी पूर्णाकृती भावली मिळणार कुठून? बरोबर. म्हणून त्यांनी डेव्हनपोर्ट म्हणून इंग्लंडची कंपनी होती जे मॅजिक प्रॉप्स आणि पपेट्स सुद्धा बनवायचे. बरं. तर त्यांनी व्हेंट्रिलॉक्विस्ट डॉल तिथून इंग्लंडहून मागवली आणि तो अर्धवट राव होता. 1920 साली ती त्यांनी मागवली. अर्धवट राव हे कॅरेक्टर 1916 साली त्यांनी एस्टॅब्लिश केलं, 1920 साली त्यांनी ते हे केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बरेच गणपतीत वगैरे कार्यक्रम सुरुवात केली. 1962 साली त्यांनी अकेली मज्जयो म्हणून फिल्म होती राजेंद्र कुमार, त्याच्याबरोबर त्यांनी ती कला सुरू केली आणि त्यांनी नंतर ही वाढवली. आणि अर्थात बाबा माझे गेले 56 इयर्स ती एक कला करतायत. बापरे. बापरे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय मज्जाच येत असेल ना. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं बालपण कसं गेलं, म्हणजे तुम्ही या घरामध्ये तुमच्या हेच बघत असाल, तुमचे बाबा कॉन्स्टंटली ह्याच्यामध्ये बिझी होते, तुम्ही शाळेतनं घरी येत असाल, कसं होतं, काय होतं तुमचं चाइल्डहुड? एक खूप मजा असायची, कारण मला दुसरी खेळणी पपेट्सच असायची. खूप मजा असायची. आणि मला आठवत आहे, मला जवळजवळ मी 6 वर्षाचा असेल आणि आय थिंक 1988 किंवा 89 असेल साल. आणि तेव्हा आम्ही एक पूर्ण शो केला होता, टेलिव्हिजन शो विजय तेंडुलकरांनी डायरेक्ट केला होता आणि पूर्ण भावल्यांचा शो होता. बरं. तर मी तेव्हा बाबांबरोबर शूटिंगला जायचो, त्यांच्याबरोबर विजय तेंडुलकर, मी त्यांना तेंडुलकर काका म्हणायचो, तर त्यांच्याबरोबर ते डायरेक्टर होते आणि प्रिया तेंडुलकरांनी ती प्रोड्यूस केली होती सिरियल झुटे सच्चे गुड्डे बच्चे म्हणून दूरदर्शनवर. ओके. तर 13 एपिसोडची ती सिरियल होती आणि असं दाखवलं होतं आई बाबा नवरा बायको आणि त्यांची मुलं म्हणजे पपेट्स आहेत. अच्छा. तर आणि प्रत्येक एपिसोडला एक सेलिब्रिटी गेस्ट असायचा. अच्छा. तर मी त्यांचं मॉनिटर त्यांच्या बरोबर बसायचो, बघायचो. तर तेव्हापासून मला खूप इंटरेस्ट निर्माण झाला असं होतं. आणि बालपण खूप छान असायचं त्यांचा, बाबांचं. मी प्रत्येक शोला मी जायचो आणि विंग मध्ये बसून मी बघायचो. बरं. तर तेव्हापासून मला इंटरेस्ट ठेवलं की बाबा हे कसं होतं, काय होतं. बाबांना मी विचारलं, कसं तुम्ही बोलता, काय बोलता. मग बाबा सांगायला लागले असं 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 असं. आणि मग एक दिवस मी 7वीत असताना मला टीचरनी सांगितलं की गॅदरिंग आहे आपल्या शाळेचं, तू कार्यक्रम करशील का 5 मिनिटाचा. बरं. तर मी सांगितलं चालेल ठीक आहे. मग मी बाबांना येऊन सांगितलं की असं असं सांगितलं, कर तू, तुला काय कुठलं पपेट पाहिजे. तर मी सांगितलं मी पपेट बनवणार स्वतः. ओके. तर ठीक आहे बनव. मग मी पिंक पॅन्थरचं एक पपेट बनवलं स्वतः, 5 मिनिटाचे संवाद लिहिले. बरं. आणि मी प्रेझेंट केला आणि सरप्राईज आई बाबाच चीफ गेस्ट होते. तर त्यांच्यासमोर शो झाला 5 मिनिटं, खूप छान झाला. थोडंसं पपेटचा पाय वगैरे पडला आहे, ते मी नीट नव्हतं बनवलं. मग त्याच्यानंतर बाबांनी सांगितलं की तू आता नीट शिक माझ्याकडून कर, कारण तिथपर्यंत मी असं ओपन अप झालेलं नव्हतं की बाबा मला शिकायची आहे नाही शिकायची आहे. ऑब्झर्व करायचो मी बाबांना. म्हणजे शाळेत तसा मी फार असा बोलका नव्हतो किंवा असा थोडासा शाय होतो मी. अच्छा. पण त्याच्यानंतर
ऑडियन्सचा कसा रिस्पॉन्स बघितल्यावर वाटलं नाही आपण ही करायला पाहिजे. बाबांना स्वतःहून येऊन म्हणजे थोडक्यात असं आहे की ही डिड नॉट फोर्स मी. बरोबर. कधी मला असं सांगायचं चल कर तू कर, हे आतापर्यंत कधीच मला बाबांनी नाही सांगितलं. तेव्हापासून मी मग शास्त्रोतलं शिक्षण त्यांच्याकडून या आर्ट बद्दल घ्यायला लागलो. 7-8 वर्ष मी प्रॉपर त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं. म्हणजे तुमच्यामध्ये ते होतच, पण त्याला एक सादर करण्यासाठी जी कला म्हणून त्याला आपल्याला म्हणायला हवं, तर ते प्रशिक्षण तुम्हाला घ्यायलाच लागतं. अजून मी असं म्हणतो अजून प्रशिक्षण सुरूच आहे. क्या बात आहे. हे एज्युकेशन तर चालूच राहतं आणि दरवेळी मी काहीतरी नवीन याच्यात इंट्रोड्यूस करतो असं आहे. अरे वा वा, क्या बात आहे. प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी आणायचं. खूप अपडेट ठेवावं लागत असेल ना, नॉलेज खूप जास्त रिसर्च करावा लागत असेल. कारण आम्ही बेसिकली कसं आय एम अ व्हेंट्रिलॉक्विस्ट ऑल्सो, अ पपेटियर ऑल्सो आणि पपेट मेकर ऑल्सो. बापरे, सगळं ऑल इन वन अंडर वन. कारण काय होतं परदेशात बेसिकली व्हेंट्रिलॉक्विस्ट वेगळा असतो, पपेटियर वेगळा असतो आणि पपेट मेकर वेगळा असतो. बरं. व्हेंट्रिलॉक्विस्ट म्हणजे आम्ही जे आवाज थ्रो करतो त्याला व्हेंट्रिलॉक्विझम म्हणतात. व्हेंट्रिलॉक्विझम इज अन आर्ट ऑफ थ्रोइंग युअर व्हॉइस अँड क्रिएटिंग एन इल्युजन दॅट इज कमिंग फ्रॉम सम अदर प्लेस. बरोबर बरोबर. पपेटियर म्हणजे जे आम्ही झपाटलेल्या मध्ये केलं त्याला पपेटियर होतो. तेव्हा आम्ही दिसत नव्हतो, फक्त पपेट दिसत होतं. त्याला पपेटियर, कारण पपेटियरला आपण वेगवेगळ्या पोझिशन मध्ये करून त्याच्यात तुमची लिप्स हल्ले तरी चालतात, कारण तुम्ही दिसत नाहीये. पण त्याच्यात आवाज येत असतो. पण त्याच्यात वेगळे परत चॅलेंजेस असतात. असं नाही की तुम्हाला लपून राहून तुम्हाला ऑपरेट करायला लागतं. तुम्हाला कॅमेरा तुम्हाला दिसला नाही पाहिजे तरी पपेटचा लुक नीट दिसला पाहिजे, त्याचे डोळे नीट कॅमेरात दिसले पाहिजेत. तर ते हे सगळं. आणि त्यावेळी तर झपाटल्याच्या वेळी तर आम्हाला मॉनिटर पण नव्हते फीडबॅकला, तेव्हा ते खूप वेगळं चॅलेंज होतंय. आणि पपेट मेकर म्हणजे आम्ही पपेट डिझाईन करायला लागलो. म्हणजे आता बाबा जेव्हा सुरुवातीला 72 साली बाबांनी कार्यक्रम दूरदर्शनवर सुरू केले. बरोबर. आणि तुम्हाला सांगायला खूप इंटरेस्ट वाटेल की जेव्हा दूरदर्शन सुरू झालं तेव्हा 4थ्या दिवशी बाबांचा शो टीव्हीवर होता. छायागीत नंतर त्यांचा कार्यक्रम लागायचा. जवळजवळ बाबांनी अनेक वर्ष दूरदर्शनवर कार्यक्रम केले, प्रायव्हेट टेलिव्हिजन कार्यक्रम. आणि त्यावेळी दूरदर्शनचे शो सुरू असताना बाबांना बऱ्याच वेळा पपेट बनवायला कठीण व्हायचं किंवा पपेट तिथून परदेशातून मागवायला लागायचं की बाबा एक कावळा आहे, मग कावळा आणि कावळी असेल किंवा काही कुत्रा असेल तर प्रत्येक वेळी बनवणं कठीण व्हायचं. मग बाबांनी तिथून मागवायला सुरुवात केली. पण बाबा म्हणाले ते पण कॉस्टली व्हायला लागलं. म्हणून बाबा म्हणाले मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन करायला लागतो. अच्छा, बाबा मेकॅनिकल इंजिनियर मुळे विजेटीआय मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी केलं. अच्छा. म्हणून मग त्यांनी बनवायला पपेट सुरू केली. आणि नंतर मग आम्ही जवळजवळ गेले आता 35 वर्ष पपेट डिझाईनच करतोय. बापरे, क्या बात आहे, क्या बात आहे. तर तुम्ही ज्या पपेट्स डिझाईन केल्या तुमच्या स्वतःच्या शोजसाठी किंवा तुमच्या कामामध्ये जिथे कुठे लागत असतील, त्यातल्या कोणत्या पपेट्स तुमच्या कायमच्या स्मरणामध्ये आहेत? मी अनेक, जसे बाबांनी अनेक कॅरेक्टर्स केले, मी माझे स्वतःचे अनेक कॅरेक्टर्स डिझाईन केले. मी जसं सांगितलं शाळेत असताना मी पिंक पॅन्थरचं पपेट केलं होतं. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मला एक महत्वाचा सल्ला माझ्या बाबांनी दिला की ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत विजेटीआय म्हणून, आणि त्यांना माहिती होतं की मी काही ना काहीतरी याच्यात करणार, ऍज अ हॉबी म्हणून तर मी करणार काहीतरी. पण बाबांनी सांगितलं तू शिक्षण तुझं पूर्ण कर. ओके. म्हणून त्यांनी, आणि अकॅडमिकली मी आय वॉज गुड. म्हणजे मी 10वीत मला 84% होते. अरे वा. 12वीत 83-84% होते. म्हणून बाबांनी सांगितलं तू शिक्षण पूर्ण कर, तू पोस्ट ग्रॅज्युएशन तू ठरव, कारण इट्स अ ऑफबीट आर्ट. बरोबर बरोबर. ह्या भारतात ह्या कलेला तसा आउटलेट नाही. तुम्ही उद्या सिंगिंग केलं, डान्सिंग केलं, तुम्हाला अनेक अपॉर्च्युनिटीज, तशा अपॉर्च्युनिटीज या आर्टला नाही. आणि असं नाही की बाबा ह्यांचा मुलगा म्हणून कोण बोलवणार असं नसतं. तुम्हाला माहिती आहे आर्ट मध्ये कधीच नसतं. खरंय, अगदी बरोबर. आणि जसं तुमचा जो माइंडफुल हार्ट जो शो आहे, विदाउट आर्ट इज नॉट. क्या बात आहे, सही बात. अगदी अगदी. तर हार्ट माझ्याकडे होतं आर्ट साठी या, पण त्यांनी सांगितलं नुसतं हे उपयोग नाहीये, तू काहीतरी शिक्षण तुझं पूर्ण कर. म्हणून मी कॉलेजमध्ये असताना मी MBA, मी पोद्दार कॉलेजचा विद्यार्थी, अरे पोद्दार कॉलेज माटून घेतलं. बरोबर. आणि 10वी नंतर मी मुद्दाम कॉमर्स केलं, म्हणून मला काहीतरी याच्यात करता यायला पाहिजे, हे माझा फोकस होता. बरोबर आहे.
तर हे पोद्दार मध्ये ऍडमिशन घेतली मी बरेच इंटर कॉलेजिएट इव्हेंट्स मध्ये मी भाग घेतला. बरोबर. म्हणजे मल्हार म्हणा, युथ फेस्टिवल म्हणा, मी अनेक तेव्हापासून मी अनेक छोट्या छोट्या बर्थडे पार्टीज मध्ये मी कार्यक्रम करायला लागलो. करेक्ट. बाबांनी सांगितले तू कार्यक्रम कर, पैशाचा विचार करू नकोस, जस्ट गेट एक्सपोज, तुला सवय व्हायला पाहिजे. म्हणजे अगदी छोटे 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 कार्यक्रम सुरुवात केली. आणि बाय ग्रॅज्युएशन आय वॉज लाईक अ काइंड ऑफ सेमी प्रोफेशनल. मी बरेच परदेशात पण एकदा मी कार्यक्रम करून आलो होतो. तर तेव्हा मी MBA शिक्षण घेतलं, CA कॅट वगैरे मी दिली, पण मला काय एवढा स्कोर आला नाही. ओके. तर बाबांनी सांगितलं तर बघ तुला काय पोस्ट ग्रॅज्युएशन ठरव, तुला काय. तुम्ही तेव्हा झाला बीकॉम MBA नाही झालो मी ऍक्च्युली. अच्छा. बीकॉम झालं, MCOM केलं. पण माझे काका चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ओके. तर त्यांनी सांगितलं की तू बघ CA ची परीक्षा दे, कठीण नसतं CA. तर कारण तुम्ही 12वी नंतर CA करू शकता. बरोबर. हो. तर मी बीकॉम झाल्यानंतर मी CA करतो, होईन का नाही मला, पण मला माहिती होतं की मी काहीतरी करीन. आणि मी सेकंड अटेम्प्ट मध्ये झालो क्लिअर CA. अरे क्या बात आहे, वा. तर 2009 साली मी चार्टर्ड अकाउंटंट झालो. अरे वा. आणि लकीली मला त्याच्या आधी CA परीक्षेच्या आधी मी मस्कतला एका खूप मोठ्या इव्हेंटला मी जाऊन आलो. तो प्रोग्राम तिथपर्यंत आय वॉज व्हेरी एस्टॅब्लिश. म्हणजे मी खूप शोज सुरू केले होते स्वतःचे, माझे छोटे छोटे का होईना. हो. आणि त्याच्यानंतर मला इंडियाज गॉट टॅलेंट कडून फोन आला त्यांच्या टीम कडून की आम्ही असा सीझन 1 करतोय इंडियाज गॉट टॅलेंट. व्हरायटी शो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे टेलिव्हिजनवर बरेच सिंगिंग शो, डान्सिंग शोज खूप आहेत, पण हा व्हरायटी शो आहे. त्याच्यामध्ये इट्स अ टॅलेंट शो, डिफरंट शो. म्हणजे तुम्ही अॅक्रोबॅट्स आहेत, सिंगर्स आहेत, डान्सर्स आहेत, वेगळे टॅलेंट करणारे. तुमचं टॅलेंट वेगळं आहे व्हेंट्रिलॉक्विझम आणि पपेट्रीचं, तर तुम्ही भाग घ्या याच्यामध्ये. मी त्यांची ऑडिशन दिली. माझी CA परीक्षा 15-20 दिवस आधी होती, त्याच्या आधी ऑडिशन दिली मी. ओके. फायनलची परीक्षा होती. तो ऑडिशन दिली, मी विसरून गेलो. व्हेरी करेजियस. झालं CA झालं. आणि नंतर परत फोन आला की झालं तुम्ही सिलेक्ट झाला, आता तुम्ही मेन ऑडिशनला टेलिवाइज ऑडिशनला तुम्ही या. अच्छा. मग मी तिथे एक डबल हेडेड पॉलिटिशियनचं पपेट केलं होतं. बरं. अरे बापरे, खूपच युनिक आहे. तर माझा ऑडिशन ऍक्ट होता. म्हणजे एक पॉलिटिशियनचं तोंड एक बोलतो आणि दुसरं जे तोंड आहे ते त्याच्या मनातलं बोलतो. आयाराम गयाराम असं मी कॅरेक्टर केलं होतं. तर ती कॉन्सेप्ट शेखर कपूर जज होते त्याच्यात, सोनाली बेंद्रे, किरण केतकर, त्यांना ती खूप आवडली. आणि त्यांना मी सांगितलं की मी स्क्रिप्ट पण स्वतः लिहितो वगैरे. बरं. तर ते झालं. त्याच्यानंतर मी सेकंड राऊंड मध्ये मी सेमीफायनल मध्ये गेलो. मी खूप, कारण ह्याच्यामध्ये इनोव्हेशन, कारण हा शो आहे याच्यामध्ये तुम्हाला डान्सर्स, सिंगर्स ह्याच्याबरोबर कॉम्पिट करायला लागतं. तर तुम्हाला तुमच्या आर्ट मध्ये काय इनोव्हेशन करू शकता हे मला चॅलेंज होतं. म्हणून मी त्याच्यामध्ये व्हेंट्रिलॉक्विझम ऍड केलं, पपेट्री ऍड केलं, डान्स, म्युझिक, असे हे 4-5 एलिमेंट्स ऍड करून मी एक ऍक्ट असा केला की एक पपेट दुसऱ्या पपेटला ऑपरेट करतं, असं मी एक ऍक्ट सादर केलं. आणि खूप म्हणजे इट्स अ व्हेंट्रिलॉक्विस्ट डॉल अँड इट इज ऑपरेटिंग अ स्ट्रिंग पपेट ऑर अ मॅरिओनेट, असं मी ऍक्ट सादर केलं. म्हणून तो त्यांना खूप युनिक वाटला. आणि थर्ड फायनल्सला मी ग्लोबल वॉर्मिंग वर मी ऍक्ट अख्खा केला, थोडासा मेसेज. कारण माझा एक उद्देश, जसं तुम्ही सांगितलं माइंडफुल हार्ट आहे माझा, ह्या टोटल अप्रोच या आर्ट बद्दल असं आहे की काहीतरी आपण लोकांना द्यायला पाहिजे, नुसतं करमणूक करणं हे माझा मेन उद्देश नाही. बरोबर. क्या बात आहे. तर मी सोशल अवेअरनेस पण या आर्ट बद्दल मधून खूप केलेलं. बरोबर. आणि तसा तो ग्लोबल वॉर्मिंगच्या साठी तुम्ही काही पपेट्री तयार केली. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय होतं? म्हणजे मी असा ऍक्ट फायनल्स मध्ये मी असा ऍक्ट केला होता की एक छोटू सिंग म्हणून माझं एक कॅरेक्टर आहे, ते आहे, ते थोडस पहिले स्टँडअप कॉमेडी सारखं ह्युमर केलं आणि मग त्याला एका बेबीचा आवाज येतो. तो चेंज करून मी बेबीचं पपेट करतो, बोलतो, आणि तो सांगतो की आता मी इथे आलोय पण मला हे आहे, भीती आहे की सगळे झाडं कट होत आहेत, आणि तिथे असं तो एक ग्लोब ला आग लागते असं आहे. अच्छा, बरं. मे बी ही इज अ सिम्बॉल ऑफ नेक्स्ट जनरेशन, आणि मग तसा मेसेज मी त्याच्यातून दिला होता. असं अमेझिंग, अमेझिंग. खरंच मस्तच. म्हणजे हे नुसतंच पपेट शो किंवा पपेट मेकिंग नसतं, बरोबर, याच्यामध्ये सगळं. आणि हे मला व्ह्युअर्सना सांगायला मला आवडेल की ही इट्स अ एन्सेम्बल्ड आर्ट. व्हेंट्रिलॉक्विझम और पपेट्री इज अन एन्सेम्बल्ड आर्ट. म्हणजे तुम्ही
तुम्हाला बेसिक आवाजाचं जर ट्रेनिंग लागतं, पण त्याशिवाय तुम्हाला संवाद स्वतः लिहायला लागतात. खूप क्रिएटिव्हिटी लागते ना. त्याच्याबरोबर तुम्हाला म्हणजे जर तुम्ही पपेटियर असाल तर तुम्हाला स्वतःचं पपेट थिएटर बनवायला लागतं. पपेट सुद्धा स्वतः बनवायला लागतात. बरोबर. तर सगळ्याचं तुम्हाला नॉलेज पाहिजे, अक्युमेंट पण पाहिजे तुम्हाला. तुम्हाला एक क्रिएटिव्हिटी हवी, प्लस तुम्हाला करंट अफेअर्सचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला जे आहे. आणि कारण व्हेंट्रिलॉक्विझम इज अ फॉर्म ऑफ स्टँड अप कॉमेडी. ओके, त्यामुळे ऑडियन्सची नर्व पटकन पकडता यायला पाहिजे. म्हणून माझा एक नेहमी जेव्हा शोज करतो तेव्हा मी ऑडियन्स काय आहे ते मी नेहमी बघतो. अच्छा. माझा एक ठरलेला सेट असतो शोचा, पण त्याशिवाय ऑडियन्स मिक्स काय, बाबा मुलं किती आहेत, मोठी माणसं किती आहेत, ऍडल्ट्स किती आहेत, सिनियर सिटीजन किती, त्याप्रमाणे मी थोडेसे संवाद बदलतो. वाव, क्या बात आहे. बढिया बढिया. तर सत्यजितजी, तुम्ही सीए आहात स्वतः आणि तुम्ही व्हेंट्रिलोक्विस्ट आहात. तर सीए असण्याचा आणि ही कला सादर करण्याचा ह्याचा तुम्हाला कशी मदत होते, काही फायदा होतो का? माझ्या स्वतः प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट स्वतः मॅनेज करू शकतो, फायनान्स मी स्वतः मॅनेज करू शकतो. पण एक गोष्ट मला बाबांनी, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, बाबांनी सल्ला दिले की तू काहीतरी एक पोस्ट ग्रॅज्युएशन कर. म्हणून सीए च्या शिक्षणामुळे मला एक लॅटरल थिंकिंग खूप डेव्हलप झालं. एकाच वेळी तुम्ही अनेक गोष्टीचा विचार करू शकता. हे एक थिंकिंग जे आहे ते मला त्याच्यामुळे मे बी डेव्हलप झालं. आणि एकाच वेळी बाबा शो सादर करताना बरं मी ह्या गोष्टीचा पण विचार करू शकतो, ह्या गोष्टीचा पण विचार करू शकतो, हे चांगलं आहे, हे नाहीये. तर मला एक थिंकिंग मध्ये माझा खूप फरक पडला. मल्टी थिंकिंग, त्याच्यामुळे मला खूप फरक पडला. आणि जसं मी सांगितलं की मला फायनान्सची बाजू पण समजते, पण मी थोडासा त्याला काय होतं, मी जेव्हा मी नक्की ठरवतो की जेव्हा मी कार्यक्रम करत असतो, पपेट बनवत असतो, तेव्हा मी पैशाचा विचार करत नाही, ऍब्सोल्युटली नाही. बरोबर. कारण किती पैसे मिळतात ह्याच्यातून हे आम्ही कधीच, म्हणजे एकदा पैसे ठरले की मग झालं, संपलं. मग त्याच्यात आपण काही करायचं, बेस्ट करायचं, हे मी माझं नक्की ठरवलं की बाबा हा या शोला एवढे पैसे कमी आहेत ना, मग आपण चला असंच करूया. असं नाहीये. शेवटी ती कला आहे. ती कला आणि कलाकार जो असतो तो तसाच असतो. म्हणजे असं पैशाचा जेव्हा तुम्ही विचार करायला लागता, तुमची उलटी प्रगती सुरू होते. अगदी अगदी. आणि तुम्ही जितकी ती सादर कराल आणि जितकी जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवाल, बरोबर, तितकं मला वाटतं तिचं महत्व वाढत. म्हणून मी अगदी सुरुवातीपासून आम्ही ठरवलं की या कलेचा नुसतं करमणुकीसाठी वापर करायचा नाही. काहीतरी त्याच्यात सोशल मेसेज किंवा काहीतरी लोकांना मिळालं पाहिजे. हे तुमचं ध्येय खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आजच्या ह्या काळामध्ये की जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक तर कला पोहोचवणं आणि अशा प्रकारच्या गोष्टी मार्फत लोकांपर्यंत मेसेजेस देणं. बरोबर. म्हणजे सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या बाबांनी सुद्धा हे आधीपासून ठरवलं. बाबांनी ठरवलं पहिले मुळात की नुसतं मराठीत कार्यक्रम करायचे नाही. बरोबर. हिंदी, इंग्लिश, दुसऱ्या भाषांमध्ये सुद्धा त्यांनी कार्यक्रम केले. बरोबर आहे. आणि त्यावेळी 72 साली बाबा इंदिरा गांधींना तेव्हा भेटले होते. अच्छा. तेव्हा इंदिरा गांधी परदेशात, त्यांनी तिकडला एडगर बर्जन, अमेरिकन व्हेंट्रिलॉक्विस्ट आहे, खूप प्रसिद्ध व्हेंट्रिलॉक्विस्ट आहे, त्याचे कार्यक्रम त्यांनी बघितले होते त्यावेळी. तर त्यावेळी बाबांना त्यांनी एक सल्ला दिला की तुम्ही ही कला सादर करा, पण ह्याच्यातून तुम्ही मेसेज द्या. अच्छा. म्हणून त्यावेळी सुद्धा बाबांनी फॅमिली प्लॅनिंग, त्यांचे बऱ्याच स्कीम्स असतात, स्मॉल सेव्हिंग स्कीम, अशा सब्जेक्ट घेऊन, इव्हन दूरदर्शनवर सुद्धा तुम्हीच विचार करा, आप ही सोची, असा एक सोशल मेसेजचा कार्यक्रम बाबांनी त्यावेळी सादर केला होता. म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळी टेलिफोन्स खूप कमी असायचे, तर त्यांनी असा एक कार्यक्रम सादर केला होता की तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन टेलिफोन जास्त वापरू नका, हे करा, असे छोटे छोटे मेसेजेस या माध्यमातून. आणि अजूनही मी ते बरेच सोशल मेसेज, मी इनफॅक्ट एक एड्स साठी अवेअरनेस फिल्म केली होती 2006 साली. बरं. एड अवेअरनेस साठी. त्याच्यानंतर मी लायसोसोमल डिसऑर्डर डिसीज डे साठी मी त्या मुलांसाठी कार्यक्रम केलेला आहे. बरं. त्याशिवाय मी अनेक वर्कशॉप सुद्धा घेतो, ही मुलांना कला शिकवतो. तर पपेट्रीचं हे माध्यम असं आहे की इट डझंट हॅव एनी एज ग्रुप, राईट फ्रॉम 8 to 80 years त्याचा अपील आहे. आणि पपेट्स कॅन से सो मेनी थिंग्स इन अ व्हेरी सटल वे अँड इट इज नॉट ऑफेंडिंग टू पीपल. बरोबर बरोबर.
म्हणजे आता तुम्ही ठिकठिकाणी मला वाटतं भारतामध्ये अनेक गावांमध्ये जाऊन तुम्ही शोज केलेले आहेत. खूप केलेले, अनेक शाळांमध्ये, अनेक लहान शाळांमध्ये लहान मुलांसाठी. हा, आणि हा. मुद्दाम मी छोट्या छोट्या गावांमध्ये मी जाऊन कार्यक्रम केले. लोकमत बाल विकास बालमंच. मंच, सखी हा. मंचासाठी माझे अनेक हा. कार्यक्रम केले. आणि लहान लहान गावांमध्ये जाऊन मी ही कला केलेली आहे, मुद्दाम कमी पैशात. त्याच्यात पैशाचा मी विचार करत नाही. बरोबर. मी अनेक कॉर्पोरेट शोज करतो, हो. वेडिंग शोज करतो, तिथे भरपूर पैसे मिळतात. पण बरोबर. ते हे एक माझं काहीतरी एक उद्देश, काहीतरी एक Correct. सोशल वर्क आहे असं मी Correct. समजतो. Correct. ही आर्ट लोकांना दिसली पाहिजे, लाईव्ह बघायला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यामुळे हे जे तुम्ही सांगता हे इतकं महत्वाचं आहे की डायरेक्ट असं कोणत्याही गोष्टीला आपल्याला जर हात घालायचा नसेल किंवा ती गोष्ट हिट करायची नसेल तर तुम्ही पपेट्सच्या माध्यमातून तो मेसेज बरोबर. आता थोडक्यात मी आत्ताचं तुम्हाला अगदी लेटेस्ट उदाहरण सांगतो की जेव्हा कोविड आला हो तेव्हा मी माझा पण युट्यूब चॅनल आहे, जवळजवळ 50,000 सबस्क्रायबर्स आहेत. तर जे आमचे व्ह्युअर्स आहेत ते सबस्क्राईब करू शकतात चॅनलला. तर जेव्हा कोविड आला तेव्हा मला, आणि मी प्रत्येक वेळी नेहमी काहीतरी सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न करतो माझ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून. तर जेव्हा कोविड आला तेव्हा मला वाटलं की काहीतरी, कारण बरेच लोक अवेअरनेस स्प्रेड करत होते, तुमच्यासारखे डॉक्टर्स म्हणा, हे म्हणा, बरेच काही अवेअरनेस. तर मी म्हटलं ह्या माध्यमातून जर आपण काहीतरी लोकांपर्यंत या कोविड बद्दल सांगू शकलो तर खूप आनंद होईल. म्हणून मला असंच, म्हणजे 17 मार्च 18 मार्च 2020 जेव्हा सुरू झाला तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे मनात सारखं चालू होतं काय करता येईल. मग आमचा तात्या विंचूच माझ्या डोक्यात आला. तात्या विंचूला आपण घेऊन काहीतरी एक व्हिडिओ बनवूया. बरं. तात्या विंचूच लोकांना सांगतो की मी तुम्हाला माहितीये तुम्ही घाबरता, पण आता तुम्ही कोविडला घाबरतोय, मी सुद्धा कोविडला घाबरतोय. अच्छा. म्हणून मी सुद्धा मास्क घालतोय, तुम्ही सुद्धा मास्क घाला, हात धुवा, आणि जर नाही धुतला तर करून टाकीन, ओम फट स्वाहा. अच्छा. तर त्या व्हिडिओला जवळजवळ 3 मिलियन व्ह्यूज मिळाले मला. मस्तच. आणि आत्ताच्या लोकसभेच्या इलेक्शन मेसेज एकदम इमर्जन्सी. आता लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मी आता एक इलेक्शन कमिशन साठी मी व्हिडिओ बनवला तात्या विंचूचा की मतदान नक्की करा, तुमचा हक्क बजावा, मतदान करा. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे.